श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम 4 मार्च श्रीराम। प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावे। आपला चाललेला जो प्रपंच आहे म्हणजे जो सगळा काही व्यवहार, त्याचे किती प्रकार आहे सांगायला गेलो तर आयुष्य निघून जाईल। पण इतके प्रकार आणि त्यातले पोट प्रकार, कारण आपण जीवनाचा जर मागोवा घेतला जन्मापासूनचा, तर कितीतरी नमुन्याचे प्रसंग आपल्या जीवनात येऊन गेलेत। आणि प्रत्येकावर जर नीट बारकाईने लक्ष देऊन त्याचं स्मरण करायला गेलं, पुनर्स्मरण करायला गेलं, तर खरोखर आयुष्य निघून जाईल। मग या सगळ्या इतक्या विविध रूपामध्ये आपल्या पुढे उभ्या राहणाऱ्या आणि सतत बदलत असणाऱ्या घडामोडींना एकूण प्रपंच म्हणतात। यामध्ये आजूबाजूचं वातावरण, संपर्कात येणारे जीव, मग ते मानव असतील किंवा मानवेतर असतील, आणि त्या संदर्भामध्ये होणाऱ्या असंख्य मोजता न येतील इतक्या प्रकारच्या हालचाली, घडामोडी, या सगळ्याला मिळून या खिचडीला प्रपंच म्हणतात। आणि तो निरंतर घडून येतोच आहे, घडतोच आहे। घटना चक्र सतत चालू आहे, अखंडपणे चालू आहे। जसं बाहेर चालू आहे तसं मनामध्ये कल्पनेच्या रूपामध्ये ते सतत परिवर्तनशील आणि सतत गतिशील चालूच आहे। असं सगळं गुंतागुंतीचं इतक्या विविध रूपांमध्ये असलेलं जे घडामोडींचं विश्व, त्याला प्रपंच म्हणतात। आणि त्यामुळे मानवी देह धारण केलेल्या कोणत्याही जीवाला किंबहुना कोणत्याही सजीवाला प्रपंच सुटतच नाही। प्रपंच सोडतो ही कल्पनाच किती अर्थहीन आहे। कारण जोपर्यंत देह धारण केलेला आहे तोपर्यंत प्रपंच हा आहेच। मग महाराज काय सांगतायत आपल्याला, हा प्रपंच जर आहेच तर त्याचं स्वरूप काय नेमकं, ते समजून घेऊन जर आपण नामात राहिलो तर आपलं काम होईल, आपल्या जीवनाचं सार्थक होईल। आपल्याला जे साधायचं आहे ते खरं साधेल, आणि आपल्याला काय साधायचं आहे ते सुद्धा त्यांनीच कळेल। प्रपंचाचं स्वरूप जर लक्षात आलं ना, तर ह्या जीवनाचं लक्ष नेमकं काय, उद्दिष्ट नेमकं काय, हे कशासाठी चाललेलं आहे, याचं ध्येय काय, यातनं गाठायचंय काय, यातनं साधायचंय काय, हे कळेल। नाहीतर घटकेत हे करूया, घटकेत ते करूया, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, विविध प्रकारच्या आपल्या आकांक्षा, अपेक्षा, महत्वाकांक्षा असतात। आणि त्यामुळे नक्की काय करायचं हे निश्चितच होत नाही। म्हणून आपलं जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळांमध्ये चांगलं समजून येतं। लढाई असू दे किंवा आता नुकताच येऊन गेलेला तो महामारीचा काळ, 1-2 वर्ष आपण तो अनुभवला। पहिल्या वर्षी तर अरे बापरे, किती अस्थिरता होती, सगळ्या जागतिक पातळीवर अस्थिरता होती, आणि ही सगळ्यांनी आपण अनुभवली। आणि मग आपलं जीवन किती अस्थिर आहे हे महाराजांनी जे आज सांगितले, लढाईच्या काळात ही एक प्रकारची लढाईच होती, मानवाची महामारीच्या विरुद्ध लढाई। आणि अशा स्थितीत
सगळ्यांना एक प्रकारची अनुभूती झाली की किती अस्थिरता आहे जीवनात, किती अनिश्चित आहे जीवन. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. साधक जो असेल, जो परमार्थाचा अभ्यास करत असेल, ज्याला परमार्थ साधायचा असेल, ज्याला प्रपंचाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल, ज्याला भगवंताचं स्वरूप समजून घेऊन त्यामध्ये विलीन होऊन जायचं असेल, म्हणजेच मुक्त व्हायचं असेल, त्यांनी मनाने घाबरू नये. म्हणजे अंतरंगामध्ये भगवंताचं ध्यान करून चित्तात भगवंताचं अविचल त्रिकालातीत, म्हणजे काल आहे, आज आहे, उद्याही राहणारच आहे, असं जे चिरंतन स्वरूप आहे, अविनाशी स्वरूप आहे, ते ध्यानात घेऊन मनाने स्थिर राहावं, मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवन नामामध्ये कर्तव्य करीत जावे. म्हणजे चित्त शांत राहिलं की मग भगवंताच्या स्मरणामध्ये प्रसंगोपात प्राप्त होणारं जे प्रसंगाप्रसंगाने आपल्या पुढ्यात आपल्या देहरूप जीवाकडे जे काही कर्तव्य येईल, आपल्या संबंधांनी असेल, ते कर्तव्य पार पाडित राहावं. कारण हीच काळजी, हीच भीती कर्तव्याच्या सुद्धा आड येते. बरं, आपण ज्याला कातडी बचाव धोरण म्हणतो, आपली देहबुद्धी जेवढी घट्ट तेवढं आपलं कातडी बचाव धोरण असतं. गप्पा मारताना आपण अगदी पराक्रमाच्या गप्पा मारतो, वैराग्याच्या गप्पा मारतो, अनासक्तीच्या गप्पा मारतो, निर्विषय होण्याच्या गप्पा मारतो, मोहापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याच्या गप्पा मारतो. पण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ते सगळं बाजूला पडतं आणि आपण जवळजवळ या विषयांच्या आक्रमणामध्ये धाराशायी होतो. आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून महाराज पुन्हा एकदा आपल्याला जाणीव करून देत आहेत, मनाने स्वस्थ राहणं शक्य आहे. बाहेर कितीही लगबग असली तरी मनाने स्वस्थ राहता येतं. काळजी सोडून देता येते. महाराज म्हणतातच, सोडायची असेल तर आत्ता सुटेल, नाहीतर ती कधीच सुटायची नाही. काळजीला म्हणा कारण खरं तर काही लागतच नाही. काळजी निष्कारणच, विनाकारण काळजी असते आपल्या चित्तामध्ये. कारण ती आपल्या काळजापर्यंत नव्हे काळजापाशीच असते. काळजी करायचीच म्हटले म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाही. कशाची काळजी करतो? काळजी करायची इतकी आपल्याला खोड लागलेली असते, व्यसन लागलेलं असतं की काळजी करायचीच. सगळं सरळ चालू असून देखील काळजी चालूच. म्हणून काहीही त्याच्यातनं सुटत नाही. काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो, जो आपण निरंतर भोगतो आहोत. आणि त्या भोगापोटीच, त्या त्रासापोटीच आपण अगतिक होऊन या परमार्थाच्या मार्गाला लागलो आहोत. आपल्याला पटो अथवा न पटो की आपल्याला तो त्रास नको वाटतो. तो मानसिक आणि शारीरिक ज्याचा त्रास मला होतो तो मला नको वाटतो. प्रपंचातल्या घडामोडींमुळे होणारा सर्व प्रकारचा त्रास मला नको वाटत असल्यामुळे मी परमार्थाचा मार्ग पत्करतो, पण तोही काळजी करीतच पत्करतो. त्यामुळे तोही नीट साधत नाही. म्हणजे धड इकडे नाही आणि धड तिकडे नाही. ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावे. आणि काळजी नाही ही अवस्था नक्की काय हेही आपल्याला कळत नाही, पण त्याची सुद्धा काळजी करू नये. काळजी नाही ही अवस्था प्रत्यक्ष अनुभवायची असते. जेव्हा तन मन धनपूर्वक पूर्ण मन चित्त बुद्धी सकट आम्ही जेव्हा परमात्म्याशी तद्रूप होऊन जातो, परमात्माच फक्त आहे, मी नावाचं अस्तित्व वेगळं काही नाही, ह्याची जेव्हा बालंबाल खात्री चित्तामध्ये होते आणि त्याची निष्ठा बळकट होते, तेव्हा त्याला काळजी नसते. आणि मग भगवंत त्याने आपलासा केलाय की नाही, त्याला भगवंत भेटलाय की नाही,
त्याला पूर्ण ज्ञान झालंय की नाही हा प्रश्नच उरत नाही. तो ज्ञानयुक्तच असतो. काळजी सुटणं हे त्याचं मुख्य लक्षण आहे. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा. महाराजांवर जर आपला विश्वास असेल ना आणि तो तेवढा दृढ झाला असेल तर या एका वाक्याने आपलं काम व्हायला पाहिजे आजच्या आज. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून बघा महाराज हे किती भगवंताशी विलीन आणि तन्मय आहेत हे या एका वचनावरून लक्षात येतं. ते चुकूनही माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून म्हणत नाहीत, कारण अंततः भगवंतच केवळ एक अस्तित्वात आहे हा त्यांचा ठाम निर्धार, पूर्ण ज्ञानयुक्त आकलन त्यांच्याकडे आहे. म्हणून ते इतर काही सांगणारच नाही, याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा. आपण तर महाराजांच्या वर्गामध्ये कित्येक वर्ष बसतो आहोत. आज तरी त्यांच्या या वचनावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून भगवंताला संपूर्ण आपलं मी पण वाहून टाकून त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवून आजपासून काळजी करण्याचं आपण एकदम बंद करू शकतो. थोडा उजेड करून घेतो. ते लाईट गेल्यामुळे थोडी अडचण झाली आहे, पण आपलं चालू राहील. ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो की गरीब असो, तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच. त्यामध्ये सर्व ग्रह येतातच. त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. म्हणजे आपल्याकडे काही विकार आहेत याबद्दल वेगळं वैषम्य वाटायचं काही कारण नाही. आपण सगळं लक्ष भगवंताकडे जर लावलं तर त्या विकारांची मजल आपला ज्ञानमार्ग रोखण्याकडे होणार नाही, जाणार नाही. आपली ज्ञानोपासना अखंड चालू राहील. किंवा जर माझा भगवंतावर पूर्ण विश्वास असेल आणि भगवंताचं अनुसंधान माझं टिकून असेल तर मात्र आपल्याला विकार असणारच, पण विकारांची बाधा होणार नाही. भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह बघा महाराज काय म्हणतात, साधू पुरुष जरी झाले, संत महात्मे जरी झाले, देह आहे तोपर्यंत त्याला विकार असायचेच. त्यामुळे विकार असणार, पण विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा हे गुण कुठून येतात त्यांच्या अंगी? तर परमात्म्यावर संपूर्ण निष्ठा असल्यामुळे मीपणाचा संसर्ग त्यांच्या चित्तवृत्तीला होत नाही आणि त्यामुळे त्यांचं जिथे नजर जाईल तिथे प्रेम प्रकट होतं, तिथे दया प्रकट होते. त्यांच्या चित्तामध्ये सतत शांतीच वास करते, कारण परमात्म्याची निष्ठा त्यांच्या रोमरोमात भिनलेली असते. त्यांच्या चित्तामध्ये परमात्म्याशिवाय अन्य काही प्रवेशच करू शकत नाही. आणि म्हणून देहाचे विकार असून देखील त्यांच्या अंगी हे सगळे गुण वास करतात व त्यामुळे त्यांना विकार बाधत नाही. आपल्या कुंडलीतले ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात. म्हणजे जितक्या प्रमाणात वासना अधिक, देह सोडताना ज्या वासना असतील त्या वासनांचा एक समुच्चय आपल्या पुढील जन्माला कारण होतो, अशी मान्यता आहे आणि पटण्यासारखी आहे. सर्व विकारांचा, वासनांचा समुच्चय म्हणून मिळून त्या प्रकारचा जन्म, त्या प्रकारचा देह
त्या आत्म्याला धारण होतो. म्हणून हे जे मागून आलेले विकार आहेत त्यांचं जर नियमन करायचं असेल आणि ज्ञानोपासना करायची असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, म्हणजेच भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर ते माणसाला शिकायचंय. माझ्याकडे विकार आहेत यावर अजिबात चिंतन करायची आवश्यकता नाही. कारण माझ्या विकारांचं चिंतन करता करता आपण दुसऱ्यांच्या विकारांचं केव्हा चिंतन करायला लागतो आपलं आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून भगवंताचं चिंतन, जे एकच एक अस्तित्व या विश्वामध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये आहे, त्याचं चिंतन केल्याने या विकारांचा आपल्याला त्रास होत नाही. आपलं जीवन त्याच्यामुळे कलुषित होत नाही, अर्धवट राहत नाही. आपल्याला ज्ञानाची प्राप्ती निश्चितपणे भगवंताच्या चिंतनाने होतेच होते, हे सर्व संतांचं सांगणं आहे. कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपापले स्थान ओळखून असावे. प्रत्येक घटकाने आपापलं स्थान ओळखून असावं. म्हणजे मग कलह कमीत कमी होतात, परस्पर पूरक भूमिका घेतल्या जातात आणि कुटुंब सुखामध्ये, सर्व व्यक्ती कुटुंबातल्या ह्या सुखामध्ये आपली ज्ञानोपासना, जीवन सार्थक करण्याची उपासना स्वाभाविकपणे करू शकतात. पण अहंकाराचं प्रमाण जितकं जास्त असेल तेवढा स्वार्थ अधिकाधिक असतो आणि त्यामुळे संघर्ष होत राहतात. म्हणून ज्याच्या कुटुंबामध्ये ज्याचा संघर्ष इतरांशी आहे तो कुणामुळे आहे याचा विचार न करता आपल्याकडून आपला जर संघर्ष कुणाशी असेल तर आपली दुरुस्ती अजून करायची राहिलेली आहे, आपल्या वृत्तीमध्ये सुधार आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन इतर जणांचे दोष अजिबात मनात न आणता आपण लगेच सावध होऊन भगवंताच्या स्मरणामध्ये सर्व होणारा जो आपल्याला अन्याय, आरोप, आपल्या मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी ह्या सुवर्ण संधी समजून त्या सहजपणे पचनी पाडून आपण या सगळ्या गुंत्यातनं बाहेर पडू शकू आणि भगवंताचे होऊ शकू. त्यामुळे जसा महाराजांच्या मागच्या प्रवचनात होतं, प्रपंच हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. मोडक्या वस्तू म्हणजे हेच सगळं. प्रतिकूलता जितकी जितकी आहे, मग ती अगदी वरवरची असेल किंवा फार तीव्र स्वरूपाची असेल, या सगळ्या आपल्याला मोडक्या वस्तूंसारख्या आहेत. त्यांचा नीट, जसे आपले प्रधानमंत्री म्हणतात, आफत को अवसर में बदलो. त्यामुळे या सगळ्या ज्या काही आफत आपल्याला व्यवहार करताना, प्रपंचात राहताना येतात, त्या सगळ्यांचं सोनं आपण करू शकतो. ही खूप चांगली संधी असते. ज्याचं अनुसंधान पक्क असेल तो या प्रत्येक प्रतिकूलतेचं सोनं करून घेतो. कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकाने आपले स्थान ओळखून असावे. ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही, तो बाप खरा. कारण त्याच्या चित्तामध्ये त्या मुलाच्या कल्याणाखेरीज अन्य काहीही अपेक्षाच नसते, इच्छाच नसते. असं जर शुद्ध इच्छेचा धनी तो बाप असेल तर मुलगा बहुतांश ऐकतो. अर्थात मुलाकडेही वडिलांबद्दल स्वाभाविक अशी श्रद्धा पाहिजे, त्याचंही भगवंताकडे लक्ष पाहिजे. ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे, तो मुलगा खरा, जो आज्ञेची वाट पाहत असतो. बापाचा पैसा हा मुलाने अनीतीने वागण्यासाठी नाही. जो मुलगा अनीतीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये. सगळे स्वच्छ, अत्यंत व्यवहाराला धरून पण नीतीचे मार्ग
दयेलाही मर्यादा असते, क्षमेलाही मर्यादा असते. म्हणून एखाद्या बापाचा मुलगा जर अनितीनेच वागत असेल तर त्या बापाने चुकून सुद्धा त्याला पैसा देऊ नये. ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मान पाहून घोडा दांडगाई करतो, त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो. गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, विषय आहे. पण काय कोण जाणे, सध्याचा काळच फार बदलून गेला आहे. या स्वयंपाकावर सुद्धा व्यवसाय लोक जास्त करायला लागले, म्हणजे त्याचाच इतका मोठा व्यवसाय होऊन बसला. हा ज्या व्यक्तीला परगावी गेल्यानंतर जेवण्या खाण्याची व्यवस्था नाही, त्याच्याकरता अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये खरं तर जेवणा खाण्याच्या व्यवसायाकडे बघितलं जायला पाहिजे होतं. पण तो इतका रेलचेलचा चैनीचा व्यवसाय होऊन बसला आणि चैनीचं काम होऊन बसलं की त्यामुळे घरचं खाण्याकडे आता घरी करून खाण्याची संधी लोकांना मिळत नाही. कारण त्या करण्यामध्ये चव बिव तर बाजूलाच राहिली, पण त्याच्यामध्ये जी आपुलकी आणि जे नातं जुळतं ते अत्यंत महत्वाचं आहे. पौष्टिकता, चव हे विषय आहेतच, त्याच्याशिवाय स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून घरातल्या माणसांना गृहिणींनी जेवायला घातलं तर त्या करण्यामध्ये अतोनात प्रेम असतं. ते प्रेम इतकं मजबूत असतं की ते सगळ्यांना बांधून ठेवतं. प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच, अत्यंत आवश्यक आहे. कारण आई आणि वडील जे काम करत असतात त्या कामातनं जे संस्कार मुलांवर होतात त्याला जोड नाही. फुरसतीने बसून गप्पा मारून त्याला बौद्धिक देण्याने संस्कार होत नाहीत. त्याच्यासमोर त्या बौद्धिकाच्या अनुरूप आचार करण्याने संस्कार जास्त होतो. मग बोलणं फार कमी लागतं, शब्द फार खर्च कमी करावे लागतात. म्हणून प्रत्येक गृहिणीलाच नव्हे, खरं तर प्रत्येक माणसाला आपल्या घरामध्ये काही ना काही काम पाहिजे. शिवाय बाहेरचंही काम म्हणजे कर्मामध्ये जर आपले आई वडील दिसले आणि ते कर्तव्य म्हणून जितक्या प्रमाणात त्या कर्मात असतील तितकं चांगलं, तितका चांगला संस्कार मुलांवर होतो. खरोखर विवाहामध्ये बंधने फार आहेत, कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे. बंधनात असलेली गोष्ट ही अमूल्य असते, ही मूल्यवान असते. जसा कोंदणात बांधलेला हिरा उठून दिसतो, तसं विवाहामध्ये सगळी बंधनं, सामाजिक नीतिमत्तेची बंधनं, परस्पर प्रेमाचं बंधन, यामुळे ते मूल्यवान होतं, पवित्र होतं. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीती नियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळी दुःखदायक होणार नाही. तरुणांनी यातनं बोध घेऊन अशी जीवनशैली, असा व्यवहार, असा आचार साधला पाहिजे की ज्याने आयुष्य सहजपणे दुःखरहित निघून जाईल, सुख दुःखरहित निघून जाईल, तापरहित निघून जाईल. आज ज्याने चांगले वागण्याचा निश्चय केला त्याचे मागले पुसलेच. म्हणजे आजपासून जर चांगलं आपण वागायला लागलो तर मागच्याची काय चुका झाल्या याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. आणि हे वास्तव आहे, परमार्थाच्या दृष्टीने पण आहे, व्यवहाराच्या दृष्टीने पण आहे. आजपासून जर मी चांगलं वागायला लागलो तर मला काय करायचंय काल, क्योंकि म्हणतात ना, जे होऊन गेलं ते आता दुरुस्त करता येत नाही. मग त्याच्यावर विचार तरी करून काय होणार. पण त्याचा अनुभव घेऊन जर मी आजपासून चांगलं वागायला लागलो तर तो माझा खरा पुनर्जन्म झाला, मला पुन्हा संधी मिळाली आणि त्याचं मी सोनं करतोय.
यानंतर मागच्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता नाही, त्यातनं काहीही पदरात पडत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याचं मागचं पुसलंच. आजपासून जो चांगलं वागायला लागला त्याचं मागचं पुसलं. पण हे सगळं कशाने साधतं सांगू का? हे फक्त नामच घेतल्याने साधतं. बाकी कितीही संकल्प करा, कितीही ठरवा, नाही होत. भगवंत रोज संधी देतोय, रोज. आज सुधारलं की कालचं पुन्हा केलं नाही की पूर्वीचं सगळं नाहीचं झालं. हीच संधी. अशी संधी क्षणाला भगवंत देतोय. आणि त्या भगवंताचं स्मरण साधणं हे त्या संधीचं सोनं आहे बघा. सगळ्या चित्तवृत्ती आपल्या भगवंताशी तन्मय करून टाकल्या की आपला व्यवहार अत्यंत चोख हा झाला, शुद्ध झालाच पाहिजे आणि कोणालाही न खुपणारा. आजचे बोधवचन आहे, जो शहाणा असेल त्याने समजून व जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावीत. बंधनं जी आहेत ती शहाणा मनुष्य असेल, ही बंधनं जी आज प्रस्थापित आहेत ती थोरा मोठ्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या आचारातनं, मुख्यतः जसं प्रभू श्री रामचंद्र आहेत त्यांच्या प्रापंचिक व्यवहारातनं खूप सारी नीतिमत्तेची बंधनं निर्माण झालेली आहेत आणि ती सनातन आहेत, टिकाऊ आहेत, कारण त्याप्रमाणे आचरण करून दाखवलं गेलंय. म्हणून अशी बंधनं शहाणा असेल त्यांनी समजून पाळावी की ही अत्यंत अनमोल बंधनं आहेत. याने जीवन सार्थक होतं, याने मला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होतं, मला जीवन मुक्त होता येतं. हे समजून त्यांनी बंधनं पाळावीत. आणि जो अडाणी असेल त्यांनी श्रद्धेने पाळावीत. आणि असं आपल्याला पाहायलाही मिळतं. खेड्यापाड्यातली थोडी कमी शिकलेली मंडळी अत्यंत श्रद्धावान असतात. ती श्रद्धेने आपला व्यवहार करतात आणि अत्यंत आदर्श करतात. शहरी लोकांनाही आदर्श वाटेल असा व्यवहार त्यांचा असतो. आणि जो शहाणा असेल त्यांनी समजून पाळावी, म्हणजे दोघही समपातळीवर येतात. एक श्रद्धावान, एक समजून करणारा म्हणजे पुन्हा श्रद्धावानच. समजून श्रद्धा ठेवणारा आणि दुसरा श्रद्धा ठेवणारा. सात्विकतेच्या भावामध्ये, संतांच्या सात्विक प्रभावामध्ये विचार न करता श्रद्धा ठेवणाऱ्यालाही तेच फळ मिळतं. कारण तोही नीतिमत्तेची बंधनं तशीच किंबहुना शहाण्यापेक्षाही जरा सरसच पाळतो. त्यामुळे त्याला सहजपणे फळ मिळतं आणि शहाण्याने समजून केलं तर त्यालाही मिळतं. त्यामुळे बंधनं पाळणं हे समजून किंवा श्रद्धेने कुरकुर न करता, तक्रार न करता पाळावीत असं महाराजांनी सांगितलंय. आणि हे सगळं जर व्हायचं असेल, कारण मन आपलं ओढाळ आहे ना, ते काही लगेच ऐकेल असं नाही. म्हणून मनाने भगवंताचं स्मरण अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मग आपली मानसिक स्थिती, चित्तवृत्ती अशा तयार होतात की जे ह्या महाराजांच्या वचनांप्रमाणे आचार करणं ज्यांना सुलभ होतं, त्याप्रमाणे वागणं सुलभ होतं. श्रद्धा चांगली तयार होते किंवा समजून येतं. महाराजांच्या वचनांचा आंतरिक अर्थ समजून येतो. भगवंताचं स्वरूप कळायला लागतं. येन केन प्रकारेण भगवंताच्या नामाने जे काही प्रपंचात, व्यवहारात, परमार्थात आपल्याला करायचं आहे, कर्म करायचं आहे, ज्या प्रकारचं कर्म करायचं आहे, ते सगळं आपोआप साध्य होण्याचं एकमेव साधन आहे. अत्यंत प्रभावी साधन आहे, हुकुमाचं साधन आहे. आणि ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान, त्याचं नामस्मरण, त्याची आठवण. कृष्णा कृष्णा कृष्णा. माऊली पांडुरंग.